हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना. आजचा दिवसची सुरुवात झालेली आहे. जसं की एक गुड न्यूज आहे की आय एम प्रेग्नंट अगेन आणि हा माझा मुलगा भाऊ होणार आहे. आणि 3 महिन्यानंतर NT स्कॅन असतं, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आता सध्या माझं चाललेलं आहे कपड्यांच्या घड्या घालण्याचं चाललेलं आहे. आणि आमचा रोनक बघा नुसता मोबाईल ते करतो. मोबाईल होतोय बघा. हां रोनक, कुकू कुठे? कुकू कुकू कुठे? परत दाखव. कुकू कुठे? अरे वा 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 वा. पोपटकी कुठे? बेडकी बेडकी कुठे? बेडकी. अरे वा 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 वा. हत्ती कुठे? रोनक हत्ती. हत्ती कुठे? हत्ती. हत्ती कुठे? रोनक हत्ती. अरे वा. पचन कुठे आहे? ह्यात गाडी कुठे आहे? गाडी कुठे आहे बाळा? अरे वा 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 वा. बाळ बघू दे मम्माला. काय करून आला सर तुम्ही? आले एकटाच खायला सोय. मला पण द्या की. कसा की हो? नाही अय्या जरा दे की बाळा. तोंड बघायचं. तोंड ते बघा. अरे रोनी मला ती की बाळा, एकटाच खायला लागलायस. दिकी अब. अरे बाबा ये तो गलत हो गया मेरे साथ. कुठे गेलास? ये तो गलत हो गया मेरे साथ. इकडे दे मला. पडशील. एवढं मी खाते. हे बाळा. अरे सोड सोड रोनी. आणि सोड. ये बाळा. कुणी आणले? काकाने आणले? JCB आणले होय? बघू बघू गाडी बघू तुझी. बघू. अरे वा. रोनक तिथं मार रे. ए त्याच्यावर मार बघ. त्याच्यावर कार्पेट धुनडी. कार्पेट धुनडी. रोनक आंघोळ घाल. ये अरे रोनक गप्पा. मार ले जाओ. बस की. रोनक बघू किती किती केस अडकला. त्याला खराटांना. NT स्कॅनबद्दल तुम्हाला सांगायचं होतं. NT स्कॅन जो आहे ना, NT हे 3 महिने प्रेग्नन्सीचे पूर्ण झाल्यानंतर किंवा 3ऱ्या महिन्यामध्ये NT स्कॅन हे करतात. ॲक्च्युली 11व्या वीकपासून ते 13व्या वीकपर्यंत NT स्कॅन करतात. NT स्कॅन हे काय असतं माहिती आहे की बाळाच्या मणक्यामध्ये ना, स्किनच्या खालच्या बाजूला आणि हाडांच्या मध्ये म्हणजे अशी मणक्यामध्ये एक फ्लूइड असतं. आणि ते फ्लूइड म्हणजे द्रव असतो पाण्यासारखा. तर त्यानं काय होतं की त्या ह्याच्यावरून, त्या द्रवावरून, त्या फ्लूइडवरून कळतं की आपल्या बाळाची हेल्थ कशी राहणार आहे पुढे, की त्याला काही प्रॉब्लेम येणार आहे का, अपंगपणा येणार आहे का, मतिमंदपणा येणार आहे का. तर ह्या गोष्टी ह्या NT स्कॅनमधून बघितल्या जातात. खरं तर म्हणून ही जी स्कॅनिंग आहे हे कंपल्सरी तुम्ही केलं पाहिजे. ज्या लोकांना माहिती नाही आहे, जे लोक एक्सपेक्ट करतायत मुलं, किंवा जे लोकांना राहिलेलं आहे, कृपा करून मोस्ट इम्पॉर्टंट आहे ह्या गोष्टी. आणि ह्या गोष्टी बिलकुल चुकवायच्या नाही आहेत. कारण समजा ही चुकलं आणि पुढे थोडंसं अवघड होतं की चेंजेस करणं. आणि ही जी टेस्ट आहे ना, ही 11व्या वीकपासून ते 13व्या वीकपर्यंतच केली जाते. त्याच्या आधी 11व्या वीकच्या आधी केली जात नाही, कारण तिथं फ्लूइड अजून तयार झालेलं नसतं. आणि 13व्या वीक नंतर म्हणजे आठवड्यानंतर सुद्धा ती केली जात नाही, कारण त्याच्यामध्ये ना ते ऑब्झर्व होत असतं. म्हणजे जे फ्लूइड असतं ना आपल्या मणक्यामध्ये बाळाच्या, ते पाणी त्याच्यामध्ये त्या हाडांमध्ये ते मुरायला, आपल्या त्याच्या बॉडीमध्ये ते मुरायला तयार होत असतं, म्हणजे जात असतं. मग ते तेव्हाही नाही समजत. मग ज्यावेळेस ते ॲक्युरेट प्रमाणामध्ये असतं त्यावेळेस त्याची टेस्ट केली जाते. आणि त्या टेस्टला NT न्यूक्लियस ट्रान्सक्लन्सी असंच नाव आहे त्याचं, हे केले जातं. ह्याच्यामुळे आपल्याला पुढे त्याला काही जेनेटिक आजार होणार आहेत का, फॅमिलीपासून चालत आलेले जे आजार आहेत ते होणार आहेत का, किंवा काय,
ह्या गोष्टी तिथे आपल्याला कळून येतात. सो ह्या गोष्टी, ही जी टेस्ट आहे NT स्कॅन, ही करणं खूप इम्पॉर्टंट आहे.